नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. प्रथमतः मालेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं आपलं सर्व संचालक मंडळ आपलं सर्व स्वागत करतो. सालाबादाप्रमाणे 31 मार्च 2025 अखेरीस 7,11,93,000चा विक्रमी ढोबळ नफा मालेगाव मर्चंट बँकेने मिळवलेला आहे. आपण सर्वांना माहिती आहे, शहरातील अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ही मालेगाव मर्चंट बँक मालेगाव शहरामध्ये छोट्या मोठ्या उद्योगांना, औद्योगिक भागाला आर्थिक वित्त पुरवठा करत असते. सेवा म्हणून मालेगाव मर्चंट बँक सगळ्या व्यापाऱ्यांना हातभार देत असते. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सर्व तरतुदी वजा जाता बँकेत निव्वळ नफा 1,71,97,000 इतका झालेला असून बँकेचा एकूण ठेवी 283,57,00,000ची असून यावर्षी कर्ज वाटप 1,41,00,000ची आहे. बँकेच्या नियमित वसुलीच्या मार्गाने चांगला नफा क्षमता वाढवण्याचं काम बँकेने केलेलं आहे. बँकेचा एकूण निधी 48,97,00,000 तर गुंतवणूक 179,52,00,000 आहे. भाग भांडवल पर्यायाने प्रमाण CRAR 18.52% इतका आहे. बँकेचा नेटवर्थ 23,03,00,000 असून यावर बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट होते आहे. बँकेच्या संचालक मंडळाने 2024-25 नफा वाटणीत 10% लाभांश रिझर्व्ह बँकेकडे शिफारस करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बँकेचा NPA हा 0% इतका झालेला आहे. म्हणून बँके चांगल्या पद्धतीने काम करते हे आपल्या सर्वांना लक्षात येत आहे. मालेगाव मर्चंट बँकेच्या वतीनं आमचे बँकेचे सर्वस्वी आदरणीय राजेंद्र भैया भोसले असतील, बँकेचे सर्व सिनियर संचालक असतील, बरोबरीचे सगळं संचालक मंडळ असेल, व्हाईस चेअरमन असतील, सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने ह्या वर्षी हातभार लावून चांगल्या पद्धतीने काम मालेगाव मर्चंट बँकेचं केलेलं आहे. मी सर्व मालेगाव मर्चंट बँकेच्या सर्व सभासद असतील, कर्जधारक असतील, आमचे बँकेचे जनरल मॅनेजर असतील, वसूल अधिकारी असतील, सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग यांनी चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन या बँकेला चांगल्या प्रगतीवर नेण्याचं काम या सर्वांनी नेलं. मी सर्व संचालक मंडळांच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. सर्वांना असं वाटत होतं की बँकेचा जो नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आहे हा 0% आपण आणावा, परंतु यंदाच्या संजय दुसाने आणि छगन बागुल या दोघी चेअरमन व्हाईस चेअरमनच्या काळामध्ये बँकेने 0%च नाही तर त्याहीपेक्षा म्हणजे कमी, म्हणजे मायनसमध्ये हा नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आणण्याचं काम आणि बँकेला बहुमान मिळवून देण्याचं काम त्यांनी त्यांच्या संबंध कारकिर्दीत या ठिकाणी झालेलं आणि विक्रमी असा 7,11,00,000 रुपयाचा नफा बँकेने यावर्षी मिळवलेला आहे. याही आधी बँकेने स्वमालकीच्या जागांवरती काम केलं, स्वतःच्या काही मालकीच्या जागा केल्या. येणाऱ्या काही काळामध्ये अजून आपल्याला स्वमालकीच्या जागा ह्या निर्माण करायच्या आहेत. पण आता जी स्थिर स्थावरता जी बँकेला या ठिकाणी लाभलेली त्याच्यामुळे आम्हाला आणखी पुढचं पाऊल या ठिकाणी उचलायचं आहे. या सर्वच बरोबर बँकेला तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करावं याकरता जे नव्या सॉफ्टवेअरचं काम बँकेने सुरू केलेलं आहे तेही यावर्षी पूर्ण झालेलं आहे. येणाऱ्या काही दिवसामध्येच
आपण ऑनलाईन बँकिंगवरती, मोबाईल बँकिंगवरती या ठिकाणी जातो. लवकरच काही काळामध्ये ग्राहकाला सभासदांना RTGS, NFT ह्या आपल्या मोबाईल ॲपद्वारे या ठिकाणी करता येतील. त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये QR कोड, फोनपे, इतर ज्या काही साऱ्या सुविधा आहेत ह्या नंतरच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी उपलब्ध होतील. अशा प्रकारे एक नव्याकडे, तांत्रिककडे, डिजिटलायझेशनकडे जाण्याचा काम बँकेच्या संचालक मंडळाने आणि सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी हाती घेतलेले आहे. त्याचबरोबर नव्या शाखा ज्या आहेत त्या अद्ययावत करायच्या, स्वमालकीच्या शाखांकडे अधिक लक्ष द्यायचं, नवी इमारत या ठिकाणी बँकेला कॅम्प भागामध्ये या ठिकाणी उभी करायची आहे. ती करत असताना चांगल्या प्रकारे, चांगल्या सुविधांद्वारे या ठिकाणी कशी होईल याची काळजी आम्ही सारेजण या ठिकाणी घेतो आहोत. बँकेला तिथं अद्ययावत असे लॉकर सिस्टीम्स, त्याचबरोबर नवीन येणाऱ्या याच्यातलं एक सहकाराची चांगली लायब्ररी, बँकिंग क्षेत्रामधले असलेली आवश्यक असलेली पुस्तकांची लायब्ररी, एक ट्रेनिंग सेंटर, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध राहतील. त्याचबरोबर बँकिंगच्या मध्ये नवीन जी काही तरुण होतकरू मुलं आहेत ही जी या विषयाकडे आकृष्ट होत आहेत त्यांना बँकेमार्फत मार्गदर्शन, ऑनलाईन ट्रेनिंग सुविधा, त्याच्यातली असलेली पुस्तकं ही उपलब्ध करून देण्याचा मानस बँकेचा या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमाबरोबर राहील. आणि एक अद्ययावत अशी इमारत, कारण मालेगाव मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक हे केवळ बँकिंग करत नाही, तर बँकिंग करत असताना सामाजिक जाणीवेचं भान ठेवून इतरही साऱ्या गोष्टी या शहराच्या आणि या शहराला आर्थिक चालना देण्याच्या हिताकरता ही नेहमी अग्रेसर असणारी ही बँक राहिली. आणि अशा या बँकेला आपल्या साऱ्या लोकांनी प्रचंड असं या ठिकाणी प्रेम दिलं. आपण जो विश्वास या ठिकाणी निर्माण केला म्हणून बँकेची उत्तरोत्तर प्रगती आत्तापर्यंत या ठिकाणी घडली आणि एक एक यशाची शिखरं ही बँक प्राप्त करते. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहकार्य, आपल्या सर्वांचं प्रेम, ठेवीदारांची असलेली बँकेवरती विश्वासार्हता, कर्जदारांनी आपल्या वेळेत या ठिकाणी जे आपलं कर्ज भरलेलं आहे त्यामुळे तेही या नफा मिळवून द्यायला आणि संचालक मंडळाच्या धन्यवादाला आम्ही त्यांचेही धन्यवाद या ठिकाणी त्याकरता या ठिकाणी मानतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहकार्य येणाऱ्या काळातही असंच अपेक्षित राहील. योग्य असलेल्या अशा सूचनाही आपण ज्या करतात त्याचं येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या साऱ्या सूचनांची दखल घेऊन नवीन उपक्रम, नवीन कार्यपद्धती आणि जी सभासदाच्या, ठेवीदाराच्या, कर्जदाराच्या हिताची असेल अशी करण्याचा प्रयत्न संचालक मंडळ या पुढच्या काळातही करत राहील अशी ही अपेक्षा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यांचं पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद.